एस टाइम्स न्यूज. वरळी बीडीडी चाळ नवीन टॉवरसाठी मेन गेट व गार्डनची रहिवाशांची मागणी. धोकादायक इमारतींमध्ये ट्रान्झिट कॅम्पला विरोध. वरळीतील बीडीडीचा गृहनिर्माण प्रकल्पाअंतर्गत म्हाडाने 6 नवीन टॉवर तयार केले असून या टॉवरमधील काही रहिवाशांना येत्या काही महिन्यामध्ये पोझिशन देण्याचे आश्वासन म्हाडाने दिले आहे. मात्र या प्रकल्पासंदर्भात निर्माण झालेल्या काही समस्यांमुळे रहिवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पाहूया ते मुद्दे काय आहेत. नमस्कार, मी वरळी बीडीडी चाळ नंबर 8 माझा रहिवासी. सध्या म्हाडा वनसी प्रभादेवी इथे राहतो. आमच्या कानावर असं आलं आहे की म्हाडाने वरळी बीडीडी चाळ नंबर 22 ते 29 ह्या ज्या बिल्डिंग आहेत त्याला लॉटरी काढून तिथले रहिवाशी लॉटरी काढून दुसरीकडे शिफ्ट केलेलं आहे. पण सध्या त्या बिल्डिंगी कंप्लीट खाली करून दुसऱ्यांना ट्रान्झिट कॅम्प म्हणून वापरायला देणार आहेत. पण ह्या बिल्डिंगला सगळ्या बिल्डिंगला 100 वर्ष होऊन गेलेली आहेत आणि ह्या बिल्डिंगची अशी अवस्था आहे कधी मोडकळी चाललेले आहेत कधीही पडतील अशा अवस्थेत ज्या लोकांना ट्रान्झिटमध्ये आणणार आहेत त्या लोकांची पण दुरावस्था होऊ शकते. आणि यांना जबाबदार कोण आहे हे त्याच्याबद्दल शासन काहीच बोलत नाही. शासनाला एवढीच विनंती आहे की ह्या जे ट्रान्झिट कॅम्प तुम्ही लोकांना देणार आहात ते रद्द कराव्यात आणि त्या जागी मोकळी जागा करून जे रहिवासी आता राहायला येणार आहेत त्यांना मेन गेट तयार करून द्यावा हीच विनंती. 2 नंबरमधला रहिवासी आहे. माझा मुद्दा असा आहे की 22 ते 28 मध्ये तुम्ही ट्रान्झिट कॅम्पचे रहिवासी ठेवणार आणि ते बरीच वर्ष राहिली आणि त्यांनी समजा उद्या मागणी केली की आम्हाला इथेच टॉवर बांधून द्या, तर आमच्या त्या गार्डनचं काय होणार. आणि आमच्या समोर जर ती त्यांची टॉवर आला तर बाकीच्या जे इकडचे फेसिंगचे जे आहेत अपार्टमेंट्स त्यांनी काय ते टॉवर बघायचा की काय. हा धोका फ्युचरमध्ये येऊ शकतो की 22 ते 28 बरीच वर्ष राहिल्यावर त्याला हक्क गाजवतील की आपल्याला इकडेच टॉवर द्या म्हणून. मग आम्ही तेव्हा काय करायचं आणि आमच्या ते ओसीचं काय होणार मग त्याच्यात. हा मुद्दा माझा मांडावा असं वाटतो. मागच्या बाजूला ट्रान्झिट कॅम्पची योजना आणि त्याचे संभाव्य परिणाम. म्हाडाने 22 ते 29 क्रमांकाच्या जुन्या इमारतींमध्ये ट्रान्झिट कॅम्प उभारण्याचा विचार व्यक्त केला आहे. मात्र या इमारतींना 100 वर्ष पूर्ण झाले असून त्या अतिशय जीर्ण व धोकादायक अवस्थेत आहेत. अनेक इमारतींच्या सिलिंग व स्लॅबचे भाग कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. अशा असुरक्षित इमारतींमध्ये रहिवाशांसाठी ट्रान्झिट कॅम्प उभारणे म्हणजे त्यांच्या जीवाला धोका निर्माण करण्यासारखे आहे, असा आरोप रहिवाशांनी केला आहे. वरळी बीडीडी चाळी ते आज चाळीला जवळजवळ 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्या धोकादायक अवस्थेत असल्यामुळे शासनाने पुनर्बांधणीचा निर्णय घेतलेला आहे. आता शासनाला आम्हाला एक प्रश्न विचारावा वाटतो की 22 ते 28 या बिल्डिंग तुम्ही परत एक ट्रान्झिट कॅम्प म्हणून आता डिक्लेअर करताय आणि लोकांना तिथे राहायला आणताय. मग या 8 बिल्डिंग आता धोकादायक नाहीत का. संपूर्ण प्रोजेक्ट हा तुम्ही धोकादायक असल्यामुळे तुम्ही पुनर्बांधणीला काढलात. मग आता या 8 बिल्डिंगमध्ये जे तुम्ही रहिवाशी इथं ट्रान्झिट कॅम्पमध्ये आणणार त्यांच्या जीवाशी तुम्ही एक प्रकारे खेळता असंच होतं आहे. उद्या तसंच काय बरं वाईट झालं ते जबाबदार म्हाडा असणार का शासन असणार का त्याचं उत्तर आम्हाला शासनाने द्यावं आणि म्हाडाने द्यावं. मला एवढंच तुम्हाला सांगायला पाहिजे की आता आम्हाला इथून आम्ही नवीन प्रोजेक्टमध्ये जाणार आहे. पण आता जे तिकडे फ्रॉम द 22 ते 28पर्यंत आहे तिकडे ते लोक तिकडेच राहणार आहेत. चाली तिकडेच असणार त्याच्यामध्ये ते लोक पण असणार. पण ते अजून तोडायला घेतलं नाही आहे ना. त्यांना सांगितलं पण नाही की तुम्हाला कधी जाणार, किती वर्ष तुम्ही तिकडे राहणार. कदाचित तिकडे हे केलं तोडायला घेतलं तर पोल्युशन. आता तिकडे काय करणार की चारू बाजूला पत्रे बांधणार आणि ठेवणार तिकडे. आणि वॉट अबाउट म्हणजे काय लोक तर जे 2nd, 3rd फ्लोअर 5th फ्लोअरमध्ये राहतात त्यांना पोल्युशन होणार ना. एक तर तिकडे वारं नसणार नाही काही सोयी असणार म्हणजे तिकडे पण ते घुसमाटूनच लोक मरणार ना. हां बीडीडी चालत तोडणार तेव्हा पोल्युशन होणार. नवीन टॉवरच्या रहिवाशांची अपेक्षा. 6 नवीन टॉवर तयार झाले असून म्हाडाच्या प्लॅननुसार या टॉवरसाठी मुख्य गेट मागील बाजू 24 आणि 25 क्रमांकाच्या बिल्डिंगीजवळ देण्याचे ठरले होते. तसेच या परिसरातील रिकाम्या जागेवर गार्डन उभारले जाणार असल्याचे म्हाडाच्या प्लॅनमध्ये स्पष्ट करण्यात आले होते. मात्र जर 22 ते 29 क्रमांकाच्या बिल्डिंगमध्ये ट्रान्झिट कॅम्प उभारला गेला तर टॉवरच्या रहिवाशांना मुख्य मार्गाऐवजी तसेच मोकळी हवाही मिळणार नाही. त्यामुळे रहिवाशांच्या वाहतुकीस अडथळे निर्माण होणार असून त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होईल. रहिवाशांची मागणी. धोकादायक इमारतींमध्ये ट्रान्झिट कॅम्प नको
म्हाडाने ट्रान्झिट कॅम्प उभारण्यासाठी सुरक्षित जागा निवडावी, जीर्ण व धोकादायक इमारतींमध्ये रहिवाशांना राहण्यास भाग पाडू नये असे रहिवाशांचे म्हणणे आहे. गार्डन आणि मुख्य गेटचे वचन पूर्ण करावे. म्हाडाने प्लॅनमध्ये दाखवलेल्या गार्डनची उभारणी करावी आणि मुख्य गेट योग्य ठिकाणी ठेवावे, जेणेकरून रहिवाशांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये. परिसरातील वाहतूक व्यवस्था सुकर करावी. नवीन टॉवर आणि परिसरातील रहिवाशांना सुरक्षित व सोयीस्कर वाहतुकीसाठी पुरेसे मार्ग उपलब्ध करून द्यावेत, अशी रहिवाशांची मागणी आहे. नमस्कार. आम्ही आज सर्व वरळी बीडीडी चाळ क्रमांक 8, 9, 11 हे जे सर्व शिफ्टिंग झालेले आहेत आज सेंचुरी कॉलनीमध्ये सर्व जमलेलो आहोत आणि ह्या नवीन घरामध्ये जाण्याचं जे सर्वांचं स्वप्न आहे ते आता काही या 2-3 महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे आणि त्या पद्धतीच्या बातम्या आम्हाला वर्तमानपत्रातून किंवा मीडियाच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून ते समजते आणि नेमकं चाव्या कधी मिळणार, त्यानंतर आतापर्यंत त्याचं बांधकाम कुठपर्यंत आलेलं आहे ह्याबद्दल आम्हाला कुठल्याही रहिवाशांना विश्वासात घेऊन त्या संदर्भामध्ये बातमी आम्हाला काही समजली जात नाही. तरीसुद्धा आम्ही ह्या प्रोजेक्टचं आतापर्यंत झालेल्या कामाबद्दल आम्ही समाधानी आहोत आणि चांगल्या पद्धतीने आज सर्व काम होते आहे आणि त्याचं आम्ही नेहमीच स्वागत केलेलं आहे. ज्यावेळी सुरुवातीला वरळीतून ज्यावेळी 8 नंबर, 9 नंबर, 11 नंबर आणि तिथे 36 नंबर आहे, 30 नंबर आहे, 31 नंबर आहे, ह्या सुरुवातीच्या 6-7 चाळी ज्यावेळी शिफ्टिंगची वेळ होती त्यावेळी आम्ही कुठलाही विरोध न करता शासनाला सहकार्याच्या भूमिकेतून आम्ही सुरुवातीला इथे शिफ्टिंगचा निर्णय घेतला. आता इथे आल्यानंतर आम्हाला पाण्याचे प्रॉब्लेम आहेत, लिफ्टचे प्रॉब्लेम आहेत, स्वच्छतेचे प्रॉब्लेम आहेत, इतर पार्किंग नाही आहे, सुरक्षितता नाही आहे. परंतु त्या तक्रारी असतानासुद्धा आम्ही कधीही त्या गोष्टीचा अगदी जास्त मोठा असा बाहू केला नाही. कारण त्या जितक्या समस्या आम्ही रहिवाशांच्या मदतीने सोडवता येतील याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला. कारण कुठेही गेल्यानंतर किंवा हे आम्हाला एवढं कळते की त्या समस्या असतात, प्रॉब्लेम असतात आणि त्या प्रॉब्लेमला फेस करत आम्ही आज हे 2 वर्ष इथे रहिवाशी आज इथे राहतो आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये नवीन घरामध्ये जाण्याचं आमचं स्वप्न आहे ते पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून आता वेळ आलेली आहे. फक्त विषय असा झालेला आहे की ज्यावेळी 22 ते 28 हा जो आता चाळी आहेत, ज्या पोलिसांच्या चाळी आहेत आणि त्यांना खाली करून तिथे शिफ्टिंगचा जो काही निर्णय आता सध्या आम्हाला ऐकिवात येतो आहे आणि त्या संदर्भामध्ये म्हाडाने जो तातडीचा निर्णय घेतलेला आहे तर त्या संदर्भामध्ये जी बातमी आल्यानंतर आमच्या रहिवाशांमध्ये ती नाराजी पसरलेली आहे. कारण आज म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी किंवा ज्यांनी कोणी हा निर्णय घेतला असेल तो आजचा हा तात्पुरती गरज म्हणून ज्यावेळी हा निर्णय घेतलेला आहे तर तो निर्णय घेण्यामागे त्यांचा वाईट उद्दिष्ट आहे असं आम्ही म्हणत नाही आहे. परंतु इथे जे काही सुज्ञ रहिवासी आहेत, जे जाणकार आहेत, आज मुंबईतील इतर प्रोजेक्टचा जो अनुभव आहे त्या दृष्टिकोनातून विचार करता हा निर्णय आमच्यासाठी खूप मोठा भविष्यामध्ये त्रासदायक होणार आहे. कारण जी इमारत क्रमांक 1 म्हणून जे 8 टॉवर जे आज इथे 40 मजल्याचे जे उभे राहणार आहेत तर त्यातील सर्व प्रिमायसेसचा त्या संपूर्ण संकुलाचा तो एक भाग आहे. कारण तिथे आम्हाला राखीव म्हणून तिथे एक गार्डन आहे, तिथे मोकळी हवा आहे, मोकळी जागा आहे, रस्ता मोठा होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून हा सगळा प्रोजेक्ट आहे. आम्ही केवळ 500चं घर मिळणार आहे, 500च्या घरामध्ये जाऊन राहणार आहे हे स्वप्न आहेत आणि त्याचा आनंद आहे. परंतु इतर जर ॲम्युनिटीज नसेल, इतर जर मोकळा श्वास नसेल, मोकळं वातावरण नसेल तर आम्ही तिथे जाऊन राहणार आणि ते कसं राहणार. कारण सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे 22 ते 28चा जो तिथे तुम्ही जे शिफ्टिंग देत आहे, बाजूच्या चाळीतल्या लोकांना तिथे राहायला जागा देणार, त्यावेळी त्यांचा जो प्रोजेक्ट आहे जो आज तिथे अगदी काय म्हणजे संपूर्ण चालूसुद्धा झालेला नाही, त्या चाळी खाली करणार, मग त्यांना शिफ्टिंग केलेलं आहे, ते चाळीतले रहिवासी इथे राहायला येणार आणि त्यांचे टॉवर 40 मजल्याचे उभे राहणार. आत्ताचा जो अनुभव आहे त्यावरून आम्हाला असं वाटतं की येणाऱ्या 2 ते 3 वर्षात 5 वर्षात ते काय पूर्ण होण्याची शक्यता खूप कमी आहे. ते आज सांगतात की 2 वर्षात आम्ही तुम्हाला पूर्ण करून देऊ आणि सुदैवाने ते व्हावं हीच आमची इच्छा आहे. परंतु काही कारणाने काही इतर यांनी जर ते प्रोजेक्ट लांबला गेला, 5 वर्ष झाली तर आम्ही तिथे तोपर्यंत काय करणार. म्हणजे आमची जी हक्काची जागा आहे, जो गार्डन आहे त्याच्यासाठी आम्ही वंचित राहणार आहे. आमची लहान मुलं आज जी आहेत ज्यांचा खेळायला पाहिजे, ज्येष्ठ नागरिक जिथे त्यांना फिरायला पाहिजे ती जागा काय आम्हाला मिळणार नाही. मग आम्ही प्रत्येक वेळी काय सांगणार, हे बघा हे दिसत आहेत ना चाळी, तिथे आमचं गार्डन आहे, फक्त कागदावर आहे. मग ते मिळणार कधी, त्या चाळी खाली करणार कधी आणि भविष्यामध्ये
समजा दुर्दैवाने त्या चाळीत जे काय राहायला येणार ट्रान्झिट म्हणून ते राहायला येणार आणि उद्या काही कारणाने त्यांनी खाली करायला नकार दिला किंवा इतर काही कारणं झाली तर त्याला फेस कोण करणार? कारण बांधकाम झाल्यानंतर टाटा निघून जाणार, इतर प्रोजेक्ट झाला म्हणून ते श्रेय घेऊन म्हाडा बाजूला होणार, मग ते कोर्ट कचेरी आणि इतर गोष्टी ह्या कोणी करायच्या? आम्ही करायच्या. संपूर्ण जोपर्यंत प्लॉट रिकामा होत नाही तोपर्यंत कायदेशीर आम्हाला ओसी मिळणार नाही, कायदेशीर हस्तांतरणाची प्रक्रिया होणार नाही. मग ती कायदेशीर लढाई कोणी करायची? आम्ही करायची. आत्ता तिथे ज्यावेळी प्रोजेक्ट पूर्ण होणार त्यावेळी साधारण 2,000-2,500ची आसपास कुटुंब तिथे राहायला येणार आहेत. 2,500 कुटुंब म्हणजे जिथे आत्ता 20 चाळी आहेत तिथे साधारण 33 चाळींचे रहिवासी तिथे राहायला येणार आहेत. आणि तुम्ही त्याच्यावर भर म्हणून ह्या 9 चाळीसुद्धा तिथे आम्हाला पुन्हा आणखीन तिथे राहायला देत आहे. म्हणजे साधारण जिथे 20 चाळीचं पब्लिक आहे तिथे 40 चाळीचं पब्लिक एकाच ठिकाणी येणार. मग तो ताण तुमचा वाहतूकवर होणार, पाण्यावर होणार, लाईटवर होणार आणि मग त्या वातावरणामध्ये आम्ही मोकळ्या श्वासाने राहणार कसे? हा एक मोठा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे जो आनंद आम्हाला पाहिजे की नवीन घरामध्ये जाण्याचं जे आनंद आणि जो सुख आणि जे आम्हाला पाहिजे त्याच्यामध्ये कुठेतरी एक थोडंसं गालबोट लागलेलं आहे. आम्ही शासनाला विनंती करतो आहे, सगळ्या रहिवाशांच्या माध्यमातून विनंती करतो आहे की हा जो घेतलेला निर्णय त्याचा फेरविचार व्हावा आणि हा निर्णय रद्द करून त्या चाळी तोडल्या जाव्या आणि ती जागा मोकळी करावी की जेणेकरून हा एक प्रकल्प जो आहे आज वरळीतल्या BDD चाळीचा जो प्रकल्प आहे हा संपूर्ण मुंबईमध्ये एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प, ज्याला शासनाने विशेष दर्जा दिलेला आहे, असा प्रकल्प तुम्ही मॉडेल म्हणून लोक बघायला येणार त्यावेळी तुम्ही तो रोल मॉडेल काय दाखवणार? इथे 40 माळ्याच्या चाळी आहेत आणि अजून खाली चाळी तशाच आहेत. आम्ही लोकांना काय दाखवणार की हा रोल मॉडेल काय आहे? तर शासनाने ह्या विषयाची गंभीर दखल घ्यावी. रहिवाशांची मागणी रास्त आहे आणि ती मागणी घेऊन इथे कुठलेही राजकीय अभिनिवेश नाही आहे, आम्ही कोणावर टीका टिप्पणी करत नाही आहे, परंतु हा प्रोजेक्ट चांगल्या पद्धतीने लोकांना जर तुम्ही चांगली घरं देणार आहे, चांगल्या सुखसोयी देणार आहे, हे जर खरोखर प्रामाणिक प्रयत्न असेल तर ह्या निर्णयाबद्दल फेरविचार करावा आणि आमची मागणी मंजूर करावी. धन्यवाद. म्हाडाने वचनपूर्ती करावी. BDDचा पुनर्विकास प्रकल्प हा हजारो रहिवाशांच्या स्वप्नांचा प्रकल्प आहे. त्यामुळे म्हाडाने रहिवाशांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यांच्या सुरक्षितेसह जीवनमान उंचावणाऱ्या योजना राबवाव्यात. BDDचा पुनर्विकास प्रकल्प हा हजारो रहिवाशांच्या स्वप्नांचा प्रकल्प आहे. त्यामुळे म्हाडाने रहिवाशांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यांच्या सुरक्षतेसाठी योजना राबवाव्यात. ट्रान्झिट कॅम्पसाठी अन्न सुरक्षित पर्यायांचा विचार करणे, गार्डन सारख्या सार्वजनिक सुविधांची उभारणी करणे आणि वाहतुकीसाठी मुख्य गेट योग्य ठिकाणी ठेवणे ही या प्रकल्पातील प्रामाणिक वचनपूर्ती ठरेल. रहिवाशांच्या मागण्या ऐकून त्यावर सकारात्मक निर्णय घेणे म्हाडासाठी आवश्यक आहे, अन्यथा रहिवाशांच्या असंतोषाला तोंड द्यावे लागू शकते. सुरेश कोपकर, क्राईम रिपोर्टर, सतर्क पोलीस टाइम्ससाठी.